नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या भागात एका ज्वलंत विषयासंबंधी गीतेमध्ये भगवंतांनी जे सांगितलेलं आहे आणि ज्या श्लोकाचा आधार घेऊन बवंडर माजवलं जातं समाजामध्ये, हिंदू समाज, हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती वगैरे संदर्भामध्ये बोट ठेवून त्या श्लोकाचा उल्लेख केला जातो, तो श्लोक मागच्या भागात आपण समजावून घेतला. पुन्हा एकदा त्या श्लोकाचं जरा असं समजून घेऊया आणि मग आजचे नव्याने श्लोक ऐकूया आणि त्या संदर्भात काय आपल्याला भगवंत सांगतात ते लक्षात घेऊया. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला वैयक्तिक स्तरावर कसं प्रगल्भ होता येईल, कशा पद्धतीने आपली जीवनरचना, जीवन विकसन साधता येईल ते प्रत्यक्ष स्वतःचं उदाहरण देऊन पटवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. स्वतः भगवंतांनी सांगितलं की उगीचच्या उगीच सृष्टीमध्ये जी सुचारू चलन चालू आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायला नव्याने मी प्रवेश करत नाही, पण जेव्हा मी प्रवेश करतो त्यावेळी तसंच सबळ कारण असावं लागतं. आणि म्हणून सबळ कारण कोणतं? तर सुचारू चलन विस्कळीत होणं. नाहीतरी तसंच आहे ना, आपलं घरचं अगदी कपाट असेल, सगळं माझंच आहे ते कपाट, माझ्याच वस्तू त्या कपाटामध्ये कप्प्यामध्ये मी ठेवते. मग माझ्याच त्या कप्प्यामध्ये असलेल्या वस्तूसुद्धा काही दिवसांनंतर विस्कळीत झालेल्या बघायला मिळतातच ना. मग काय करावं लागतं? सगळे कप्पे नीट आवरून ठेवावे लागतातच ना आपल्याला. तसंच आहे सृष्टी ही सुद्धा एखाद्या कपाटासारखीच आहे. त्याच्यातही अनेक कप्पे आहेत, स्तर आहेत, आणि हे सगळे स्तर, हे सगळे कप्पे सुचारूपणे जोपर्यंत कार्य करत असतील, जोपर्यंत राहत असतील, तोपर्यंत ढवळाढवळ करायची गरजच नाही ना. पण जेव्हा असं जाणवायला लागतं की विस्कळीतपणा प्रमाणापेक्षा वाढतोय, त्यावेळी पुन्हा एकदा सरळ घडी बसवण्यासाठी काम करावं लागणारच ना. मग तुमच्या आमच्या घरातलं काम आपण करू शकू, पण सृष्टीच्या बाबतीतलं काम, म्हणून भगवंतांनी सांगून दिलं आधीच्या श्लोकांमध्ये, संभवामी आत्ममायया, मी स्वतःच येतो मग ते सगळं सुरळीत करायला. रस्त्यांवर खड्डे पडले तर दुरुस्ती करावीच लागते ना, त्याला काही पर्याय आहे? ज्या प्रमाणात त्या रस्त्यावरून वाहतूक असेल त्या प्रमाणात खड्डे पडण्याचं प्रमाण कमी जास्त होणारच. किती काळमध्ये जावा तेही त्यावरून किती वाहतूक आहे त्यावरच ठरणार. तसं सृष्टीमध्ये मानवाच्या परस्पर संबंधांमध्ये, समाजाच्या सुचारूपणामध्ये जेव्हा असा विस्कळीतपणा येईल, समज, गैरसमज, अट्टहास ह्या सगळ्यांमुळे जेव्हा धर्म म्हणजे दायित्व निभावण्याची क्षमता, प्रगल्भता ही जेव्हा हळूहळू लयाला जायला लागेल आणि मग हमरी तुमरी, माझंच बरोबर हा अट्टहास, अहंकार, हे सगळे द्वैत, द्वंद्व ही जेव्हा ठाण मांडून बसायला लागतील, तेव्हा आपोआपच सगळं सुरळीत करण्यासाठी भगवंतांनी सांगून दिलं, संभवामी आत्ममायया.
आणि मग आत्ममायया संभवामी केल्यावर ही सगळी घडी सुरळीत लावायची असेल म्हणजे काय करायचं? तर ज्यावेळी सृष्टीची रचना आणि सृष्टीमध्ये वैविध्य आलं त्याच वेळी भगवंतांनी सांगून दिलं, प्रत्येक मानवाला, प्रत्येक व्यक्तीला सुचारूपणे जीवनभर काम करता यावं यासाठी म्हणून काही एक टप्पे, काही एक स्तर, रचना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेली मी करूनच ठेवलेली आहे. व्यक्तीच्या जीवनाशी, समाज नंतर. व्यक्ती एकत्र येऊन समाज बनतो, समाज एकत्र येऊन राष्ट्र बनतं आणि अनेक राष्ट्र मिळून जग, विश्व. टप्प्याटप्पे आहेत ना हे. मग व्यक्तीच्या जीवन विकासामध्ये, व्यक्तीच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये जे टप्पे आहेत त्याविषयी 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगताना म्हणतायत, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः आणि तस्य कर्तारम अपि मां विद्धि अकर्तारम. कर्ता मी आहे असं मानलं जातं, पण मी कर्ता नाहीच आहे. कारण त्या व्यक्तीला एकदा जडणघडण पूर्ण झाली की सगळं दायित्व त्या व्यक्तीचं. कारण आधीच त्या व्यक्तीला संचित म्हणून, पुंजी म्हणून इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्रत्यक्ष चैतन्य क्षमता रूपाने प्राप्त करून दिलेलं असतं. हे सगळं घेऊनच तर ती व्यक्ती सृष्टीमध्ये जन्माला येत असते. मग व्यक्ती जीवनामध्ये आता बघा, बालपण, किशोरावस्था, मग तारुण्य आणि जरा वृद्धावस्था, चातुर्वर्ण्य. हे वर्ण्य का म्हणायचे? 4 टप्पे म्हटले तर बिघडतंय का? नाही, बरोबरच आहे. पण वर्ण्य का? तर वर्ण म्हणजे वाण, गुण. प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीकडून प्रकट होणारे गुण वेगवेगळेच आहेत ना. बालपणातले जे गुण आहेत त्यानुसार त्याची कर्म. तिथून किशोरावस्थामध्ये प्रवेश केला की त्या किशोरावस्थेतले, पौगंडावस्था ज्याला म्हटलं जातं, त्यातले गुण प्रकट होणं, त्यानुसार आचरण म्हणजे कर्म घडणं, हे वेगळंच असतं ना. त्याचा संबंध बालपणाशी कुठे राहतो? त्याच्या पुढचा टप्पा फुल फ्लेज तारुण्य, पूर्ण विकसित व्यक्ती. तारुण्यावस्थेमधले पुन्हा गुण आणि त्यानुसारचं आचरण म्हणजे वर्ण वेगळेच असतात ना. आणि वृद्धावस्थेमधले म्हणजे हे 4 टप्पे, हे 4 स्तर, हे 4 वर्ण प्रत्येक व्यक्ती अनुभवतच असते ना जीवन विकासात. मग हे वर्ण कशामुळे येतात? त्यालाच नाव दिलंय गुण. त्रिगुण जसे जसे वृद्धी. बघा, बालपण अज्ञानी असतानाचा प्रवास. म्हणून अज्ञान हा पहिला टप्पा. मग काय होतं? अज्ञान आहे अजून शिल्लक, पण ज्ञानाचा शिरकाव, प्रवेश व्हायला लागलेला असतो. अज्ञानजन्य ज्ञान, की अज्ञान आहे याची थोडीशी जाणीव. जसं झाडावर कळी येणार, आता जाणवायला लागतं, पण निरखून बघितलं तरच. तशी ही पौगंडावस्था. त्याच्या पुढचा टप्पा, अज्ञानाचं प्रमाण कमी व्हायला लागतं, ज्ञानाचं प्रमाण वाढायला लागतं, जाणीवा विस्तारायला लागतात. मग ती फुल फ्लेज तारुण्य, कळी उमलायला लागलेली आहे. आणि मग वृद्धावस्था, पूर्ण विकसन, ज्ञानाच्या दिशेने झेप. पण सगळ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये हे टप्पे येत असताना, पार होत असताना त्याचं प्रमाण सारखंच कसं असेल? मग प्रमाण जर सारखंच नसेल तर तो दोष त्या व्यक्तीचा की परमात्म्याचा? म्हणून परमात्म्याने हे 4 टप्पे व्यक्ती विकसनातले घालून दिले. पण कर्ता म्हणून मी असलो, टप्पे दिले, पण पुढचा प्रवास ज्याचा त्यानेच करायचा आहे. मग काही मुलांना लहानपणीच आपण मिरॅकल म्हणतो ना त्याला, अद्भुत आहे, नवल आहे, आश्चर्य आहे,
की एवढ्या लहान वयात, म्हणजे जो टप्पा आपण अज्ञानजन्य असा ठरवलेला असतो, त्या वयात ज्ञानपूरकता, जाणीवा प्रगल्भ असणं हे नवल वाटतं ना आपल्याला. म्हणजे हे 4 टप्पे आपण स्वीकारलेले असतातच. मग वेगळं काय सांगितलंय भगवंतांनी? सृष्टीच्या पाठीवर कुठेही मानवाच्या बाबतीत हे 4 टप्पे चातुर्वर्ण्य असणारच आहेत आणि ते स्वीकारूनच माणसाची प्रगती होत असते. मग हे जाणून पुढच्या श्लोकांमध्ये त्याविषयी भगवंतांनी सांगून दिलंय की हे टप्पे एका पाठोमाग एक कसे आपण सर करू शकतो, ओलांडू शकतो. त्यासाठी कशा व्यक्तीकडूनच कार्य घडत असतं, कर्म घडत असतं, आचरण घडत असतं, ते सगळं पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी स्वतःच सांगून दिलंय. तेव्हा भगवंतांनी नुसतं चातुर्वर्ण्य शब्द नाही आहे वापरलेला. गुण कर्म विभाग, अशा विभाग आहेत हो हे, आणि ते व्यक्तीच्या आयुष्यात असणार आहेत. व्यक्ती एकत्र येऊन समाज, त्यामुळे समाजाच्या आयुष्यातले पुढे भगवंतांनी सांगितलेच आहेत. पण आत्ता या स्तरावर मात्र व्यक्तीच्या आयुष्यातले हे टप्पे भगवंतांनी उलगडून दाखवलेत आणि म्हणून मग ते थेट व्यक्तीच्या कर्माशी जोडलेत. पुढच्या श्लोकांमध्ये या कर्माविषयी, हे कर्म घडण्याच्या आणि जाणीवा प्रगल्भ होण्याच्या संबंधाविषयी भगवंत सांगणार आहेत. पण त्याआधी पुढचे श्लोक तर आपल्याला ऐकायला हवेत. मग ऐकूया तर पुढचे श्लोक. एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येत् दकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यतचित्तात्मा सर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञे यज्ञेनैवोपजुह्वति. मग हे चातुर्वर्ण्य संकल्पना व्यक्तिगत स्तरावर कशी मानवामध्ये प्रदर्शित होते, जाणवते, ते पूर्वी मुमुक्षु म्हणजे व्यक्तीचा तटस्थपणे अभ्यास करणारे, व्यक्तीच्या माध्यमातून समाजाचाही तटस्थपणे अभ्यास करणारे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना मुमुक्षु असं म्हटलंय. तटस्थपणा सहजासहजी येतच नाही. मग त्यासाठी म्हणून आत्ता जो पहिला श्लोक आपण ऐकला ना, त्या श्लोकामध्ये पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्म किम कर्मेति कवयः अपि अत्र मोहिताः. मुमुक्षु होणं म्हणजे साकल्यानी प्रगल्भ जाणीवेतून तटस्थपणे व्यक्तीचा परमात्म्याने दिलेल्या संचिताशी, पुंजीशी, देणग्यांशी कसा संबंध आहे आणि मग प्रगल्भतेकडे वाटचाल कशी आहे हे तपासून घेणारे हे सगळे मुमुक्षु. भगवंत अर्जुनाला सांगतायत
तू सुद्धा अशाच प्रकारे आचरणाशी जोडलेला राहा. तटस्थपणे स्वतःच्या आचरणाचा अभ्यास करता यायला हवा. आणि मग आचरण कोणामार्फत होतं? अर्थात इंद्रिय, मन, बुद्धी. म्हणून मग कर्म जे घडतंय ते केवळ इंद्रिय नाही करत. या इंद्रियांशी जोडलेलं जे मन आहे आणि त्या मनाशी जोडलेली जी बुद्धी आहे, त्या तिन्हीचा तटस्थपणे साकल्याने महत्त्वाचं म्हणजे एकत्रितपणे. आणि असा एकत्रितपणे मागोवा घेताना मन चंचल असल्यामुळे घडतं काय? थांगच लागत नाही हो. अभ्यास आपणच करायचा. त्यासाठी निश्चितपणे आपली पूर्वतयारी पण झालेली असणार. पण आपण ज्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू करू, हे मन केव्हा पटकन चंचलपणे, लहरीपणे फिरवेल. आपण केलेला सगळा अभ्यास योग्य दिशेने आहे की नाही असं शंका उत्पन्न होईल. अशा पद्धतीने हे मन लहरीपणा प्रकट करतं. म्हणून आत्ता जो आपण श्लोक ऐकला ना, किंग कर्म किम कर्मेति कवयः अपि अत्र मोहिताः. कवयः म्हणजे कवी नाही. कवी म्हणतो आपण ते बरोबरच आहे. कवी म्हणजे विद्वान, जाणकार, प्रेडिक्शन ज्यांना जमतं, भविष्याचा वेध घेणारे कवी असं आपण म्हणतो ना. द्रष्टेपणा ज्यांच्यामध्ये आहे, कवींना आपण हे विशेषण देतो. संस्कृतमध्ये कवी म्हणजे जाणकार, प्रगल्भ जाणीवा विकसित असलेले. ते सुद्धा ह्या कर्माच्या संगती लावताना मोहित होतात, भ्रमित होतात. मोहित म्हणजे आम्हाला जो मोह पडतो वस्तू पाहून, इच्छा, कामना, तो मोह नाही बरं. मोहित होतात म्हणजे भ्रमित होतात की याचा थांग कसा लावायचा, याच्यातून पुढचं सूत्र पकडायचं कसं. तिथेच ही गडबड जाणकारांची सुद्धा होते. म्हणून मग भगवंत आवर्जून अर्जुनाला ह्या कर्माचा वेध घेता यावा, कर्माची उकल आपल्याला करून बघता यावी, यासाठी म्हणून मार्गदर्शन करतात. किं कर्म किम कर्मेति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभात्. अशुभ म्हणजे तरी काय हो? अशुभ म्हणजे अस्वस्थता उत्पन्न करणारं कोणतंही कर्म, आचरण किंवा स्थिती, प्रसंग, घटना. या सगळ्यापासून मोक्षसे म्हणजे तटस्थ होऊ शकशील, दूर राहू शकशील. कर्मातली अस्वस्थता नाहीशी करायची असेल, कर्म करताना, कर्म करून झाल्यावर किंवा कर्म करण्यापूर्वी स्वाभाविकपणे मनामध्ये भय, शंका, संशय, द्वंद्व ह्या सगळ्या भावना मनाचा कब्जा घेतात आणि मग अस्वस्थता आपल्याला असह्य व्हायला लागते. म्हणून भगवंतांनी स्वतःच सांगून दिलं आहे, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यांच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. आचरणाचा मार्ग सोपा नाही. स्वतंत्रपणे विचारपूर्वक आचरण करत असताना स्वाभाविकपणे हे सगळे विळखे आपल्याला सामोरे येणारच आहेत. त्यातून मार्ग काढून आचरण योग्य प्रकारे योग्य दिशेने घेऊन जायचं. तर त्यासाठी काय काय करायला हवं, कशा पद्धतीने स्वतःला घडवायला हवं, पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी तेच सांगून दिलं आहे. मग त्यासाठी आधी काय केलं आहे? आपण जे आचरण करणार आहोत त्या आचरणाचे 3 प्रकार आहेत. एक जे कर्म की जे दायित्व म्हणून आपण निशंकपणे करत असतोच. श्वास घेणं, त्याच्यामध्ये कुठे द्वंद्वाचा प्रश्न आहे का? अन्न सेवन करणं, त्याचं पचन होणं, रक्ताभिसरण चालू असणं, ह्याच्यामध्ये काहीच कुठे प्रश्नच येत नाही ना. ती कर्म आहेत. तहान लागल्यावर पाणी पिणं ही स्वाभाविक कर्म आहेत. एखादी वस्तू मला उठून घ्यायला आवश्यक असेल तर माझे पाय आपोआप त्या दिशेने जाऊन ती वस्तू हातांनी उचलली जाते, घेऊन सहज घडणारी ही कर्म आहेत ना. पण काही वेळेला नको ती कर्म, विरुद्ध कर्म. कशाच्या विरुद्ध?
जी कर्म आपल्याला सहजपणे सुरळीतपणे करता येतात त्याच्यामध्ये अडथळा उत्पन्न करणारी, स्वतःच्या प्रगतीसाठी सुद्धा आणि स्वतःच्या स्वस्थतेच्या विरुद्ध. कशाची स्वस्थता? मनाची. कर्म करणारं कोण? शरीर. आणि अस्वस्थता मात्र उत्पन्न होते मनाला. मग हे कर्म करणं योग्य आहे का? त्याला म्हणतात विकर्म, विरुद्ध कर्म. पण विनोबांनी सकारात्मकता इतकी वाढवली आहे की विनोबा विरुद्ध कर्म म्हणतच नाहीत. विरुद्ध कर्म नसतंच. कारण जे कर्म मला त्रास द्यायला लागेल त्या कर्माच्या वाट्याला मी जाणारच नाही जर मी जाणीवपूर्वक कर्म आचरेन. विनोबांनी जाणीवपूर्वक असंच म्हटलंय. तेव्हा कर्म आचरण्यापूर्वी आपण आपल्या जाणीवा सावध ठेवायला हव्यात. आपण दक्ष असायला हवं, तत्पर असायला हवं त्या कर्माविषयी, आणि मगच कर्म करण्यासाठी पाऊल उचलायला हवं. कर्म करण्यासाठी सिद्ध व्हायला हवं. मग विरुद्ध कर्म हातून घडेलच कसं? दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून मी दगड हातात उचलून कुठल्या तरी वास्तूवर, वस्तूवर किंवा व्यक्तीवर भिरकावेनच कसा? कारण मी विचारपूर्वक मगच जर कर्म आचरणार असेल तर असं विरुद्ध कर्म की ज्यामुळे समाजामध्येही अस्वस्थता उत्पन्न होणार आणि कर्म घडून गेल्यावर माझ्याही मनात अस्वस्थता होणार, असं कर्म माझ्याकडून घडणारच नाही. ती छोट्या मुलाची गोष्ट आपल्याला माहिती असेल. शाळेत असताना नकळत त्याला एखादी वस्तू आवडली, दिसली मित्राची, की तो नकळत ती वस्तू घेऊन घरी यायचा, आईला दाखवायचा. आई पण ती वस्तू बघायची, काहीच त्याला बोलायची नाही. तो मित्र मग आपल्याजवळच ती वस्तू ठेवून द्यायचा, कारण ती त्याला आवडलेली असायची. शाळेतही कुठे काही मग विषय यायचा नाही. ज्याची वस्तू आहे तो समजायचा आपल्या हातून कुठेतरी सांडली, हरवली, त्यामुळे ते तसाच विषय बाजूला राहायचा. मग ह्या मुलाला हळूहळू सवय लागली. मग जे आपल्याला आवडलंय, जे आपल्याला हवंय त्या वस्तू तो गोळा करून आणायच्या नकळत. आई पण कधी काही बोलली नाही. पण जसा जसा जाणीवा विस्तारल्या, वय वाढलं, टप्पे बदलले, तसं ह्या मुलाला आता छोट्या साध्या वस्तू पुरेशा नाही वाटायच्या. आणि मग परिणाम काय होणार? विरुद्ध कर्म. ते विरुद्ध कर्म हातून घडायला लागल्यावर एकदा तो पकडला गेला. पकडला गेल्यावर त्याला स्वाभाविकपणे न्यायालयात आणलं गेलं. न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. त्यावेळी त्याने शिक्षा तर स्वीकारली, पण शिक्षा स्वीकारण्यासाठी जात असताना त्यांनी धावत येऊन आईचा कान पकडला आणि चावा घेतला जोरात. गोष्ट आपल्याला माहिती असेल. का असं केलं म्हणून न्यायाधीशांनी तिथेच विचारलं, कारण हे सगळं कोर्टातच केलेलं. त्यावेळी त्या मुलाने सांगितलं की माझा कान आईने पकडायला हवा होता, त्यावेळी माझा कान आईने नाही पकडला. सुरुवातीलाच जर माझी जडणघडण अशा पद्धतीने केली असती की हे विरुद्ध कर्म आहे याची जाणीव जर मला दिली गेली असती तर आज मी या स्थितीला आलो नसतो. तेव्हा जसं वैयक्तिक दायित्व आहे तसं आपल्या अवलंबून असणाऱ्या विषयी आपलंही दायित्व आहेच. कुमाता कश्चित भवेत असं म्हटलं जातं. ही कुमाता नाही आहे. तिच्याही लक्षात आलं नाही की इतका दीर्घ परिणाम आचरणातून होऊ शकतो. तिच्याकडून सहजगत्या दुर्लक्ष झालं असेल, परिणामाविषयी तिने दखलच घेतली नसेल. तटस्थपणे असाही परिणाम घडेल याचा विचारच तिने दैनंदिन व्यवधानं सांभाळताना आईकडून केलाच गेला नसेल. पण परिणामाला तर सामोरं जावं लागणार आहे ना. तेच तर 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगून दिलं
कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्म रुजू केलं की क्षिप्रम ताबडतोब त्याची सिद्धी, त्याचं फलित तयार होतच असतं. मग ते कर्म कोणत्या प्रकारे रुजू करायचं यासाठी म्हणून सावध असायला पाहिजे. म्हणून विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म नाहीच, ते करायच्या आधीच सावध असलं पाहिजे व्यक्तीनी. म्हणून विनोबा म्हणतायत विशेष कर्म म्हणजे तेच कर्म अनेक जण करणारे असतात, पण माझ्याकडून ते कर्म घडेल तेव्हा त्याच्यात काहीतरी विशेषत्व यावं अशा वृत्तीने मी जेव्हा कर्म रुजू कराईन तेव्हा ते विकर्म असं विनोबाजी म्हणतात. दोन्हीमध्ये तथ्य आहे. विरुद्ध कर्म तर होताच कामा नाही, पण ते विरुद्ध कर्म न होता विशेष कर्म व्हावं यासाठी व्यक्ती सावध होऊ शकते. जरी सुरुवातीला ते विरुद्ध कर्म म्हणून नोंदलं गेलं असेल तरीही हळूहळू ते विरुद्ध कर्म विशेष कर्मामध्ये परावर्तित होऊ शकतं. आज आपल्याच देशामध्ये आपण अनेक जण असे नक्षलवादी असतील किंवा जिथे सातत्याने अस्वस्थता ज्या प्रदेशांमध्ये आहे तिथला युवा वर्ग विरुद्ध कर्मामध्ये गुंतलेला असलेला आज बदलतोय ना. कारण विशेष कर्म त्यांना यापूर्वी माहीतच नव्हतं, त्याची ओळखच झालेली नव्हती. ती ओळख झाल्यावर आपोआप हे परावर्तन घडून येऊ शकतं. पण हे परावर्तन मी केलंय असं जर कोणी म्हणायला लागलं तर तस्य कर्तारमपि मां विद्धी अकर्तारम. तेही भगवंतांनी सांगून दिलंय की कोणा एकामुळे हे घडत नसतं. कुणीतरी प्रेरणादायी असावं लागतं हे निश्चित, पण प्रेरणा देणाऱ्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की विरुद्ध कर्माचं विशेष कर्म घडतंय त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचाही मोठा सहभाग आहे. व्यक्तीच्या संपर्कात असणारे, सातत्याने समंजस्याने त्याच्याबरोबर असणारे सहचर यांचाही यामध्ये मोठा सहभाग असतोच. आणि म्हणून प्रेरणा देणारा जो कोणी आहे त्यानं अलिप्तपणे बस प्रेरणा देत राहणं. दीपस्तंभ किंवा समुद्रामध्ये जशा दीपस्तंभ असतात की जे नावेला, होडींना, जहाजांना योग्य दिशा दाखवण्यासाठी प्रकाश पसरवत असतात, तसंच कर्म ज्याच्याकडून घडतं की ज्यामुळे विरुद्ध कर्म विशेष कर्मामध्ये परावर्तित होईल त्यांच्या कर्माला भगवंतांनी अकर्म असं म्हटलंय. आणि मग अकर्म कोणाचं उदाहरण सांगतात. वर्गावरून शाळेचा वर्ग चालू आहे, आपण शाळेचं उदाहरण घेतलंय ना, हे पण शाळेचंच घेऊया उदाहरण. वर्गामध्ये शिक्षक कोणी नसतील तर मुलांची दंगामस्ती स्वाभाविक आहे ना, मुलंच होती, दंगामस्ती सुरू असते. शिक्षक यायला अजून वेळ असतो, पण तेवढ्यामध्ये वर्गाबाहेरून जर मुख्याध्यापक जातायत असं मुलांना दिसलं तर लगेच वातावरण बदलून जातं ना. वर्गामध्ये चिडीचीप शांतता होते. मुलं पुस्तक उघडून बसतात किंवा पेन हातात घेऊन लिहायला सुरुवात. सगळं तात्कालिक बदल, क्षणिक, ताबडतोब तो बदल घडून येतो ना. मुख्याध्यापकांना तर काही माहीतही नसतं कारण त्यांच्यासोबत पाहुणे असतात, ते सरळ रस्त्याने चालत असतात. पण केवळ बाहेर मुख्याध्यापक आहेत दुरून दिसले तरीही हा बदल घडून येतो. मग हे कर्म मुख्याध्यापकांनी केलं का? प्रत्यक्ष त्यांनी येऊन मुलांना काही म्हटलं का? नाही म्हटलं, पण परिणाम घडून आला. तेव्हा असं कर्म की ज्याचा परिणाम सुचारूपणे सुरळीत राहावं, कोणत्याही प्रकारची द्वंद्व उत्पन्न होऊ नयेत यासाठी म्हणून होत असेल तर ज्यामुळे हे कर्म घडून आलं त्या कर्माला अकर्म म्हणायचं. मग हे कोणाकडून घडून येऊ शकतं? कोणाकडूनही घडून येऊ शकतं. आई नुसती लांब दिसली तरी बाळाचं रडणं थांबतं. आईने प्रत्यक्ष जवळ येऊन त्याला घेतलेलंही नसतं, नुसती या खोलीतून ती त्या खोलीत गेलेली असते, तिच्या कामामध्ये ती व्यग्र असते, तिला जाणीवही नसते किंवा मुलाचा रडण्याचा आवाजही कदाचित
नुकतीच सुरुवात झाली असेल, पोहोचलेलाही नसतो, पण बाळाला मात्र तेवढं दिसलं तरीही परिणाम घडून येतो. अकर्म. कर्म नियमितपणे होणारी कर्म. विकर्म 2 प्रकारे. एक विरुद्ध कर्म की जे समाज विस्कळीत करणार, आणि तेच विरुद्ध कर्म विशेष कर्म होतं जर अकर्माशी त्याचा संपर्क झाला तर. मग आता गंमत बघा, गहना कर्मणो गती. मग कर्माचा हा मार्ग गहन, विचार करण्यायोग्य, जाणून घ्यायला कठीण, दुस्तर असाच आहे की नाही. म्हणून मग भगवंतांनी आणखी पुढे जाऊन सांगितलं की कर्मापासून प्रवास सुरू करून हळूहळू तो विरुद्ध नको, विरुद्ध टाळून विशेष आणि अकर्मापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर त्यासाठी इंद्रिय आणि मन एवढंच एकत्र येऊन कर्म आचरण पुरेसं नाही. त्यासाठी बुद्धीची अशी काही पकड असावी लागते. पकड, नुसती जोड पुरेशी नाही, बुद्धीची पकड असणं आवश्यक आहे. म्हणून पुढच्या श्लोकात आपण ऐकलं, कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृत्स्न कर्मकृत्. सर्व प्रकारची कर्म करूनही बुद्धिमान व्यक्ती बरोबर ध्येयाशी, संकल्पाशी चिकटलेली राहते. त्याच्याच परिपूर्णतेसाठी अखंड प्रयत्नशील राहू शकते. आणि मग असं जर प्रयत्नशील राहायचं असेल, अखंड ध्येयाप्रती समर्पित राहायचं असेल, तर संकल्पाविषयी माहिती मिळणं गरजेचं आहे. म्हणून पुढच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्या जीवनासाठी कर्म, विकर्म, अकर्म या टप्प्यांमधून अखंड प्रवास करत असताना कोणते 4 स्तंभ आपल्या जीवनाला स्थैर्य देऊ शकतात कर्माचरण करताना, त्याविषयी पुढच्या 4 श्लोकांमध्ये सांगून दिलं आहे. त्यातला पहिला श्लोक आहे, मी सुरुवात फक्त सांगते, पूर्ण श्लोक आपण ऐकलेलेच आहेत. पुन्हा एकदा ऐकावेसे वाटले तर जरूर आपण ऐकू शकताच आहात. यस्य सर्वे समारंभा. समारंभ म्हणजे प्रारंभ, सुरुवात. कशाची? कर्माची, आचरणाची. सगळ्याच आचरणाची सुरुवात कशी व्हायला हवी ते पहिल्यांदा भगवंतांनी सांगून टाकलं. क्लॉजेस, अटी. आचरण करताना पहिलं पाऊल उचलायचं असेल तर जी दक्षता आपण घेतो, पहिलं पाऊल कुठे ठेवायचं आहे मला, त्यावेळी आपण बघून घेतो ना, चिखल तर नाही ना, निसरड तर नाही ना, खड्डा तर नाही ना, ते सगळं जसं बघून घेतो मग पाऊल उचलतो आणि मग पुढची वाटचाल सहजपणे आपण करायला लागतो. तसं इथे सांगून दिलं आहे, सम आरंभा. कोणत्याही प्रकारचं कर्म पूर्णतया सुरू करताना काय काय क्लॉजेस आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. काम संकल्प वर्जिता. काम म्हणजे इथे कामना. संकल्प करतानाच माझ्यामध्ये कामना असतात. मग ह्या कामना वर्जित करायच्या. इच्छा, अपेक्षा ठेवून कर्म सुरू केलं की माझं लक्ष त्या कर्मामध्ये राहील का, माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत की नाही, त्या दिशेने कर्म घडतंय की नाही, याच्यावरच केंद्रित होईल ना. मग त्यासाठी ही पहिली अट भगवंतांनी सांगून दिली आहे. आता आपल्याला काही असे प्रश्न अनिरुद्ध विचारतोय, ते प्रश्न आधी ऐकूया. खूप सारे प्रश्न अनिरुद्धला पडलेले आहेत, ते प्रश्न पण ऐकूयात आणि मग त्या प्रश्नांचा मागोवा या 4 स्तंभ जे आपण म्हणतोय त्याच्यामधून कुठे त्याच्या उत्तरामध्ये आपल्याला सांगता येईल का, तो प्रयत्न करूया. आधी अनिरुद्धचे प्रश्न तर ऐकून घेऊया. माझा पुढील प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं, सर्रास प्रचलित आहे की जे होतं ते भल्यासाठीच होतं. जर जे होतं ते भल्यासाठीच होतं हे भगवंतांनी कुठे सबस्टॅन्शिएट केलं आहे का, कुठे सांगितलं आहे का, त्यांची काही उदाहरणं आहेत का, गीतेत भगवंतांनी हे कुठे उदाहरणासहित दाखवून दिलेलं आहे. माझा पुढील प्रश्न असा आहे
की मन आणि इमोशन कोणत्या गोष्टीत लावले तर माणूस फसतो किंवा अडकला जातो, तो त्यातून बाहेर येऊ शकत नाही. यासाठी भगवंतांनी काही उपदेश किंवा काही वे आउट दिलेला आहे का भगवद्गीतेत? आणि आहे तर भगवंतांनी त्यासाठी कोणतं उदाहरण वागून दाखवलेलं आहे का? माझा पुढचा प्रश्न मंजिराजींना असा आहे की ज्या व्यक्तीवर मी खूप प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीवर माझा खूप स्नेह आहे, त्या व्यक्तीला कोणी दुसरा माणूस त्रास देतोय किंवा व्यक्ती त्रास देतोय, मानसिक म्हणा किंवा तत्सम प्रकारचा, त्यामुळे मला राग येतोय किंवा मला दुःख होतंय आणि मग माझ्या मनात असा विचार येतोय की जर तो व्यक्ती माझ्या प्रिय व्यक्तीला त्रास देतोय तर मी सुद्धा त्याला त्रास द्यावा, की त्याला असं कळावं की जो मी त्या समोरच्या माझ्या प्रिय व्यक्तीला जेवढा त्रास दिला आहे तो सुद्धा तेव्हाच त्याला हवा. उदाहरणार्थ, एका बिझनेसमध्ये किंवा एका धंद्यात मी सुद्धा धंदा करतो आणि तो सुद्धा धंदा करतोय, पण मी असं काहीतरी करीन की त्याला धंदा करणं किंवा त्याला बिझनेस करणं मुश्किल होऊन जाईल आणि मग त्याला आठवेल की मी या व्यक्तीला खूप त्रास दिला होता किंवा मी त्याच्याबरोबर बरोबर नव्हतं वागलो. तर भगवंत याबाबतीत काही सांगतात का किंवा काही उपदेश करतात का आपल्याला? ऐकलेत ना अनिरुद्धचे प्रश्न? अनिरुद्ध हा प्रतिनिधी, जसा भगवद्गीतेमध्ये अर्जुन प्रतिनिधी आहे ना, तसा अनिरुद्ध आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे. आणि त्यांनी जे प्रश्न विचारलेत ते स्वाभाविक प्रश्न आहेत की जे सहजपणे तुम्हा आम्हाला पण त्रास देतात, तुम्हा आम्हाला पण त्याचं सोल्युशन सापडत नाही. त्यांनी सुरुवातीलाच असं म्हणून टाकलं की जे होतं ते बऱ्या करता, जे होतं ते चांगल्या करता. आम्ही पूर्वासुरींकडून हेच तर ऐकत आलो आहोत ना. मग खरंच असं असतं का? जे होतं ते चांगल्या करता याच्यावर दृढता, श्रद्धा ठेवायची कशी? कारण प्रत्यक्ष व्यवहारात तर कितीतरी वेळा याच्यापेक्षा विपरीत आढळतं. मग भगवंतांनी त्यांच्या जीवनात कुठे असं काही सबस्टॅन्शियल, असंच अनिरुद्ध विचारतोय. भगवंतांनी याच श्लोकांमध्ये 4थ्या अध्यायात भगवंत स्वतःच अवतार घेत आहेत, म्हणतात ना संभवामी आत्ममायया. त्यामुळे या अध्यायात जे जे भगवंतांनी सांगितलं आहे ते स्वतःच सांगितलेलं आहे. आत्ममायया संभवामी, सृजन प्रकट झाल्यानंतर, अवतरित झाल्यानंतर जे जे प्रत्यक्ष त्यांच्याकडून घडलेलं आहे, कृष्णचरित्रात त्याचे दाखले तर मिळतीलच, पण इथे श्लोकांच्या रूपाने, गर्भितार्थ रूपाने भगवंतांनी सांगून दिलंय सहजपणे की असं होतं ते बऱ्या करता. पण ते होतं ते बऱ्या करता केव्हा वाटेल? ज्यावेळी हे 4 दीपस्तंभ जे आधीच्या श्लोकांमध्ये आपण ऐकलेले आहेत ना, त्या 4 दीपस्तंभांचा मागोवा घेत आपण आचरण करत राहू, तेव्हा होतं ते बऱ्या करता याचा प्रत्यय आपल्याला मिळू शकतो. कोणते स्तंभ आहेत हे लक्षात घेऊया. पहिला स्तंभ मगाशी मी उल्लेख केला, काम संकल्प वर्जिता हा आचरण सुरू करायचं. म्हणजे काय करायचं? आता समजा अनिरुद्धने आधीच्या प्रश्नांमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डचा उल्लेख केला. कोणत्याही ठिकाणी मला जर व्यवसाय करायचा आहे, काम सुरू करायचं आहे किंवा नोकरी प्राप्त करून घ्यायची आहे, तर आपण काय करतो? त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो, बरोबर? हा अर्ज करत असताना ॲप्लिकेशन, अप्लाय करत असताना मी काय विचार करून अप्लाय करत असतो? स्वाभाविकपणे जिथे मी ॲप्लिकेशन देणार आहे त्यांची माहिती मिळवतो. पहिला टप्पा, बरोबर? आपल्यापैकी अनेक जण नव्हे, ज्यांना नोकरी मिळवायची आहे ते सगळे याच टप्प्यातून सुरुवात करतात. पहिल्यांदा मी त्या कंपनीविषयी, त्या फर्मविषयी किंवा त्या व्यवसायाविषयी जेवढी जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल तेवढी मिळवायचा प्रयत्न करतो. दुसरा टप्पा काय असतो? ज्या पोस्टसाठी मी अप्लाय करणार आहे त्या पोस्टची माझी क्वालिफिकेशन्स मॅच होत आहेत का हे चेक करावं लागतं, बरोबर? हा झाला दुसरा टप्पा. तिसरा टप्पा कोणता? तिथे काय स्वरूपाचं काम मला करावं लागेल हे जरी मेन्शन केलेलं असलं तरीही त्याची स्वच्छ स्पष्टता नाही मिळू शकत.
गेस. मी अंदाज करत असतो की या व्यवसायामध्ये अशा पोस्टच्या व्यक्तीला काय कामं करावी लागत असतील, याची माहिती मी बाहेरून मिळवतो. पण प्रत्यक्ष इथे काय काम करावं लागेल ते मला मी काम सुरू केलं तरच कळणार आहे. अन्यथा ऐकीव माहितीवरती पूर्ण विसंबून नाही ना राहता येत. पण तरीही मला मार्ग तोच असतो. म्हणून मग मी काय करणार की संकल्प म्हणजे मला स्वीकार करायचा आहे किंवा नाही यासाठी पहिलं पाऊल उचलणं म्हणजे संकल्प. मग हा संकल्प कसा असायला पाहिजे? कामवर्जिताः. मनामध्ये काही अपेक्षा ठेवून, मनामध्ये काही कामना दृढ धरून नाही मी संकल्प करू शकत. माहिती नाही काय होणार आहे, प्रेडिक्ट नाही ना करू शकत, पण तरीही मी अप्लाय करतो. त्यांच्याकडून कॉल आला तर मी निश्चितपणे रिटन टेस्ट असेल तर ती देतो. रिटन टेस्टमध्ये मला खूप काही अंदाज काय स्वरूपाचं काम असू शकेल वगैरेचा कुठे मिळणार आहे. कारण रिटन टेस्टमध्ये माझं ज्ञान, माझी माहिती, माझं नॉलेज जज केलं जातं ते समोरच्यांकडून. आणि मी पण स्वतःला हळूहळू जज करायला लागतो की मी या स्टेजनी अशा पद्धतीने गेलो तर कशा प्रकारे मी प्रेझेंट होऊ शकतो याचा आपल्याला पण अंदाज यायला लागतो. मग पुढचा टप्पा तोही आपल्याला पार करायचा असतो. मग तो पार करत असताना हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागतं. पण पूर्ण चित्र नाही स्पष्ट होत. कॅनव्हासवर ज्या काय रेघा ओढलेल्या असतील तेवढ्या स्पष्ट व्हायला लागतात. पण मला मार्ग दुसरा नसतोच. मग मी त्या संकल्पाप्रती दृढ राहून ॲक्सेप्ट करायचं की नाही करायचं अजून उत्तर यायचं असतं. पण त्यापूर्वीच माझे विचारचक्र सुरू होते. आणि समजा येस म्हणून आलं तर काय बरं करावं? ॲक्सेप्ट ऑर डिनाय, इथून सुरुवात होते. म्हणून मग पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी पुढचे टप्पे सांगून दिलेत. पुढच्या श्लोकामध्ये काय टप्पे सांगून दिलेत बघा. सुरुवातीला सांगितलं त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्य तृप्त निराश्रयः. नि म्हणजे नाही, आश्रय नको, अवलंबून नाही. आम्ही हेच करतो ना, काय करतो? अवलंबून नाही राहत. कशावर अवलंबून नाही राहत? हां, याचा रिझल्ट येऊ दे मग मी पुढचं बघेन. तसं नाही करत आपण. त्याआधीच आपण सायमल्टेनियसली इकडे 10 ठिकाणी ॲप्लिकेशन्स पाठवून दिलेले असतात. हो ना? मग इथून काय येत आहे तिथून? मग आपणही पर्याय शोधतच असतो ना. मग पर्याय शोधत असताना एखादा पर्याय मला योग्य वाटला आणि मी स्वीकारला. आता चाललो पुढचा प्रवास. मी स्वीकारला. ॲक्सेप्ट कोणी केला आहे? मी केला आहे. डिनाय कोण करू शकतं? मी करू शकतो. एवढ्या पर्यायांमधून मला ॲक्सेप्ट करायला तो पर्याय ठीक वाटला. असंही होऊ शकेल की बाकी सगळीकडून मला डिनाय केलं गेलं आहे, नाहीच म्हटलं गेलं आहे, पण हा एकच पर्याय मला त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे की येस आम्ही तुम्हाला असं असं देऊ शकतो. स्वीकार करणार असलात तर येस म्हणून लिहून द्या. माझ्यापुढे अल्टरनेटिव्ह नसेल तर मी ते स्वीकारणार आहे. अदरवाईज मी आणखी 4 पर्यायसुद्धा शोधू शकतो. म्हणजे ओपन आपण आहोत, खुले आहोत. वन्स ॲक्सेप्ट केलं की आपण बंद. कारण ॲक्सेप्ट कोणी केलं आहे? मी केलं आहे. मग एकदा मी ॲक्सेप्ट केलं आहे की निराश्रयः. आता मी ॲक्सेप्ट केल्यावर जे जे सामोरं येणार आहे त्याच्यापेक्षा मी बाहेरच्या कशावर अवलंबून नाही राहू शकणार. मला तेच निश्चित काय आहे ते समजून घेऊन पुढची पावलं चालायची आहेत. पुढचं काम करायचं आहे. हे जर मी स्थिरपणे रुजवलं तर वन्स ॲक्सेप्टेड
ॲक्सेप्टेड फॉर द टाईम बिईंग. जोपर्यंत मी तिथे राहणार आहे तोपर्यंत मला हे ॲक्सेप्ट केलेलं पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मग कसं असलं पाहिजे? निराश्रय. आता अवलंबन बाहेरचं संपलं, पण त्याच्या आधी सांगून दिलंय नित्य तृप्त. मग जे काम मला पडणार आहे तिथे पूर्ण चित्र आधी स्पष्ट होत नाही. प्रत्यक्ष काम करायला लागल्यावरच त्यातले बारकावे खाचे खोचे सगळं उलगडायला लागतं. आणि मग ते खाचे खोचे उलगडायला लागले की मग हळूहळू अरे होतं ते बऱ्यासाठी होतं म्हणतात, पण हे तर काय माझ्या वाट्याला येतंय, हे कसलं बरं. मला तर वाटलं होतं हे छान छान मी सगळी माहिती घेऊन मी इथे आलो होतो, आणि आता जे काय सामोरं येत आहे ते वेगळंच काहीतरी येत आहे. हे तर मी अपेक्षाच केली नव्हती. म्हणून काम संकल्प वर्जिता. निराश्रय. आता नाही, मी हा रस्ता स्वीकारलेला आहे, ॲक्सेप्टेड. आता मला काय केलं पाहिजे? ॲक्सेप्ट करणारा जर मी आहे तर स्वतःवरचा विश्वास, आत्मवान, माझ्याकडे क्षमता आहे, मी ह्या सगळ्यातून अभ्यासपूर्वक पुढे पावलं टाकू शकतो. नित्य तृप्त. शंका भीती संशय अरे हे उगीच केलं, कोण म्हणतं होतं ते बऱ्यासाठी, माझ्या तर वाट्याला काही नाहीच आहे असं वगैरे वगैरे दृष्टिकोनातून आपण जर तिथे बघायला लागलो, वावरायला लागलो, आचरण करायला लागलो, तर आपल्यापासून तृप्तता दूर जाणार. संतुष्ट असणं, तृप्त असणं हे माझ्यावरच अवलंबून आहे ना. बाहेरचं तर कोणी नाही ना ते तृप्ती देऊ शकत. बाहेरचे प्रसंग जसे आहेत तसेच सामोरे जायचे आहेत, पण तृप्ती माझी मी माझ्याजवळ असणार आहे. संतुष्टता आत्मवान झाल्यावर मला गवसणार आहे. स्वतःवरचा आत्मविश्वास दृढ ठेवायचा. आणि म्हणून मग त्याचा जो दुसरा प्रश्न आहे ना अनिरुद्ध तुझा, की मन, इमोशन्स वगैरे, मग त्याच्यात माणूस फसत जातं, इथे कुठे तो प्रश्नच येत नाही. कारण आणखीन काय सांगून दिलं आहे? त्यक्त्वा कर्मफला संगन. संग म्हणजे आसक्ती. कशातली आसक्ती? आपण तिथे एकदा स्वीकार केला आहे त्या ठिकाणी काम करण्यासाठी, आचरण करण्यासाठी म्हटल्यावर आचरण रुजू करत राहणं, बस. आचरण रुजू करायचं, तृप्त राहायचं, संतुष्ट राहायचं. हेच तर करावं लागतं ना जीवनात. नव्हे तसं जर आपण समजत असलो की नाही हे केल्यावर मला हे मिळतंच, कदाचित आजवरच्या जीवनामध्ये असं वाटायला आलेलंही असेल की जे मी पेरलंय तेच उगवलंय, रादर पेरताना जी मी काय इच्छा धरली होती त्याच्यापेक्षा जास्त माझ्या वाट्याला आलेलं आहे, असं पूर्वायुष्यात घडलेलं असेलही. पण म्हणून पुढच्या पावलाला तसंच सामोरं येईल असं नाही धरू शकत. क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कर्म रुजू केल्यावर त्याचं फलित हे ताबडतोब तयार होणारच आहे. ते आपल्यासमोर यायला वेळ लागू शकतो. म्हणून त्या फलाच्या वरती नजर ठेवून, आसक्ती ठेवून आपली तृप्तता ढळू द्यायची नाही. ठीक आहे ना, एकदा ॲक्सेप्टेड आहे ना, स्वीकार केलाय ना, मग जे सामोरं येईल ते येऊ दे, आव्हान स्वीकारायची तयारी ठेवायची. म्हणून कर्मफलन त्यक्त्वा. त्याचा विचारच नाही करायचा, फक्त आचरण रुजू करत राहायचं. सोपी गोष्ट नाही आहे. मग त्यासाठी अजून पुढे काय सांगून दिलंय? निराशी ही यत चित्तात्मा. यत म्हणजे जिंकून घ्यायचंय, संयमित करायचंय. निराशी ही होऊन, तिसऱ्या अध्यायात पण हा निराशी ही शब्द आलाय बरं, दुसऱ्या अध्यायात पण येऊन गेलाय. निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्जरः असं तिसऱ्या अध्यायात वाचलं आपण, होय ना. मग तेच इथे पुन्हा भगवंतांनी सांगू दिलं, निराशी ही. आशा नाही, आशा पाश आहे बरं, बांधून ठेवते माणसाला. म्हणून निराशीही राहायचं. मी जे अपेक्षित करेन ते घडेल असं कसं होऊ शकतं? म्हणून कर्मणी अकर्म या पश्येत आधीच्या श्लोकांमध्ये सांगून दिलंय.
कर्म करताना त्याचा परिणाम असा घडला पाहिजे की मी ते कर्म रुजू केलंय ते माझं विशेष कर्म आहे. विशेष कर्म, युनिकनेस माझ्या आचरणातून प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. आणि तो होण्यासाठी मी अखंड प्रयत्नशील राहिलं पाहिजे, ना की फलासंग, ना की आश्रय. याच्याशी मी जोडलेलं नाही राहायचं आहे. मला कशाशी अखंड जोडलेलं राहायचं आहे? विशेष कर्म माझ्याकडून घडलं पाहिजे. आणि ते विशेष कर्म जर घडायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे संचय. आजपर्यंत खूप सारं काही संचित करून ठेवलेलं असतं. माझ्याकडे एवढं कॅलिबर आहे, अशा प्रकारे मला निश्चितपणे हे काम मिळू शकणार आहे, हेच काम अशा प्रकारे इतर ठिकाणी अशा पद्धतीने वगैरे वगैरे. बाहेर आपले अनेक संबंध असतात, कलिग्ज असतात, त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळत असतं. यापूर्वी काम केलेल्यांकडून अनुभव कळलेले असतात. असं खूप सारं काही जे आत्ता मी कर्म आचरणार आहे, आचरत आहे, त्याविषयी बरंच काही भोवतालचं आधी संचित जमा झालेलं असतं. आणि मग त्याच्याशी अखंड आपण आपलं काम ताडून बघतो. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की अरे हे चुकीचं आहे, हे असं नाही माझ्या वाट्याला यायला पाहिजे. म्हणून त्यक्त सर्व परिग्रह. फक्त आणि फक्त जोडलेलं कशाशी राहायचं? जे कर्म ॲक्सेप्टेड, मी स्वीकारलं आहे. आणि मग जर मी स्वीकारलं आहे आणि मला करायचं आहे तर माझ्याकडे एवढी क्षमता आहे, मी आत्मवान, आत्मविश्वास आहे की हे स्वीकारलेलं कर्म भले मला आत्ता विरुद्ध कर्म वाटत असेल, पण ते विशेष कर्मामध्ये मी परावर्तित करू शकतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये अशा अनेक व्यक्तींचे आदर्श आपल्यासमोर आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्यक्तिमत्व आहे ना आपल्यासमोर. प्रतिकूल परिस्थितीतून जे सामोरं आलं आहे, अगदी लांब कशाला जायला पाहिजे, मागच्या चांद्रयानाच्या वेळी जे त्या प्रोजेक्टचे हेड होते त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आपण सगळ्यांनी नुकत्याच पाहिलेले आहेत. मग पुढची मोहीम हाती घेताना वन्स ॲक्सेप्टेड फॉर ऑल. इतरांना बळ देणं त्यांचं काम आहे कारण ते प्रमुख आहेत. मग त्या क्षणी ते इमोशन्समध्ये अडकले, क्षणभर फसलेही तुझ्या म्हणण्याप्रमाणे अनिरुद्ध, पण तिथे चिकटून नाही राहिले. संग नाही, आसक्ती नाही, परिग्रह नाही. त्यांना काय कमी हे मिळाले असतील का? दूषण ऐकावं कमी लागलं असेल का? एवढा खर्च केला यांच्यावर, काय उपयोग झाला? कसले हे शास्त्रज्ञ? अनेक. आणि आता तर काय समाज माध्यमात टपूनच बसलेली असतात. मग या सगळ्याला सामोरे गेले ना का? वन्स ॲक्सेप्टेड फॉर द युनिकनेस. मग जेव्हा आपण स्वीकार करू ना, कोणत्याही आचरणाशी, कोणत्याही कर्माशी जोडले जाऊ, बांधले जाऊ, त्यावेळी हे लक्षात ठेवायचं आहे की मला जे सामोरं आलं आहे ते विशेष कर्म करायचं आहे. मग एकदा त्यामागे आपण दृढ राहिलो ना की मग आपल्याला हे अवतीभवतीची अस्वस्थता, मग तुझ्या पुढच्या प्रश्नात तू म्हणतोयस की प्रिय व्यक्तीला त्रास वगैरे वगैरे, मेहनत घेऊन त्याचं उचित फळ मिळत नाही वगैरे वगैरे. उचित ठरवणार कोण? माझी क्षमता उचित ठरवणार आहे. आत्ता मी एवढं रुजू केलं आहे त्याचं उचित फळ म्हणजे बाहेरच्यांकडून रे. आपण का समजायचं लगेच बाहेरच्यांकडून मला उचित वगैरे? माझ्या क्षमतेशी मी प्रामाणिक असेन तर मी नित्य तृप्त असणार. आणि म्हणून प्रत्येकाने जे काम आपण असं व्यवहार म्हणून स्वीकारलेलं आहे, पर्याय नाही असं आपल्याला वाटायला लागतं की मी फसलो, हे स्वीकारून आता इथून बाहेर पडता येत नाही, माघारीही जाता येत नाही आणि पुढे जावं तर दमछाक होतीये, अस्वस्थता माझा पिच्छा सोडत नाही आहे, अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण येतो ना त्यावेळीच आपली क्षमता आजमावायची असते.
ते काम तर करत राहायचंच आहे, पण ते स्वीकारलंय. इट्स ओके. ओके म्हणायचं, करत राहणार आहे मी, पण त्याच वेळी व्यवधान म्हणून, आत्मबळ वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला पर्यायी छंद, पर्यायी व्यवधान पण शोधायचं आहे. तू टाईम मॅनेजमेंटवर पण प्रश्न विचारलायस. वेळेचं व्यवस्थापन असं करायचं असतं. मला असा काहीतरी दुसरा एखादा छंद की जो माझ्यामध्ये लपलाय, मी त्याच्याकडे इतके वर्ष दुर्लक्षच केलंय, कधी त्यावर विचारच केलेला नाहीये, पण तो माझ्यामध्ये आहे, त्याला विकसित करण्याची सुरुवात करायची असते. मग ते वाचन असेल, श्रवण असेल, प्रत्यक्ष वादन असेल, आणखी गायन असेल, अन्य काहीही असेल, कसलं कलेक्शन असेल, कुठे हिंडणं असेल, फिरणं असेल, माहिती घेणं असेल, काही लिखाण असेल. एक ना दोन अनेक पैलू आहेत रे आपल्या जीवनाचे, की ज्याद्वारे आपण परिग्रह, जे संचित आहे, जे माझ्या मनाला अस्वस्थ करणारं या कामामधून अखंड येऊन भिडतंय, त्या सगळ्याला दूर ठेवण्याचं एक कवच माझ्याच जवळ असलेल्या क्षमतेतून मला गवसायला लागतं. ते गवसण्यासाठी टाईम मॅनेजमेंट. मग तुला भले घरी यायला उशीर झालेला असेल किंवा लवकर पहाटे निघावं लागलेलं असेल, ना धड जेवणाखाणाच्या वेळा सांभाळता येत असतील, पण टाईम मॅनेजमेंट तेच शिकवते. मी सगळं करू शकतो, मी करू शकते, हा स्वतःवरचा विश्वास. मग मला जेवणासाठी वेळ पण सापडतो, मग मला माझ्या छंदांसाठी वेळ काढता येतो. वेगळ्या विषयांशी भिडायला मला जमायला लागतं, कारण जिथे आवड तिथे सवड. मग माझ्या प्रिय व्यक्तीला त्रास होतोय हे मीच गृहीत धरलंय, आणि तो त्रास दिसतोय हे पण माझी दृष्टी पाहण्याची तशी आहे म्हणून तो त्रास आहे. अदरवाईज कदाचित त्या प्रिय व्यक्तीला ते आव्हान वाटत असेल, तिला तो त्रास वाटतही नसेल, आणि ती जर माझी प्रिय व्यक्ती असेल तर निश्चितपणे मी हे गृहीत धरलं पाहिजे की माझी प्रिय व्यक्ती त्रास स्वीकारूच शकणार नाही. ती प्रिय व्यक्ती ते आव्हान पेलायला समर्थ आहे याच्यावर दृढता ठेवून त्या आव्हान पेलण्यासाठी मी कसा मदत करू शकेन यासाठी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. विरुद्ध कर्माकडे नाही, विशेष कर्माकडे लक्ष द्यायचं. विरुद्ध कर्म कोणतं? तू म्हणालास तो की नाही, ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतोय त्या व्यक्तीला मी अडथळा आणेन की जेणेकरून लक्षात येईल वगैरे वगैरे. अरे कदाचित तुझे अडथळे इतके क्षुल्लक असू शकतात त्या व्यक्तीच्या बाबतीत की त्या अडथळ्यांना न जुमानता ती व्यक्ती जसं तिला आचरण करायचं आहे तसं करत राहू शकते. मग त्या व्यक्तीविषयी आपण आपली शक्ती, आपली एनर्जी, आपली ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत आपण दृढ राहायचं. त्या व्यक्तीजवळ क्षमता आहे कारण ती माझी प्रिय व्यक्ती आहे. ती क्षमता आणखी वर्धिष्णू व्हावी यासाठी मी प्रिय व्यक्तीला मदत करेन, हा दृढ विश्वास स्वतःमध्ये जागवायचा. तेच तर पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. विमत्सरः, आकस नको, द्वंद्व नको, कुणाबद्दल नकारात्मक मनात तरंगसुद्धा नकोत. बुद्धीपर्यंत ते रजिस्टर होताच कामा नाहीत. मला माझं लक्ष माझ्या प्रिय व्यक्तीकडे द्यायचं आहे की त्या त्रास देणाऱ्या कोणी सोम्यागोम्याकडे द्यायचं आहे याचा निर्णय करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट, संतुष्ट राहायचं आहे. कशाशी संतुष्ट राहायचं आहे? माझी प्रिय व्यक्ती हे आव्हान पेलू शकेल आणि ते आव्हान पेलण्यासाठी मी पूर्ण सामर्थ्यानिशी मदत करायला सिद्ध असेन. हे केव्हा होऊ शकेल? यदृच्छा लाभ संतुष्ट. जे प्राप्त झालंय
भले माझ्या दृष्टीने असं असू सुद्धा शकेल की प्रिय व्यक्तीला त्रास होतोय, असंही मला वाटू शकतं. ते माझ्या मनामध्ये स्थिरपण मूळपण धरू शकतं. पण लाभ आहे तो, ते स्वीकारायचं आहे. कारण आव्हान आलं तरच ते पेलवण्यामध्ये मजा असते आणि ते आव्हान पार करून नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होण्यामध्ये आनंद असतो. संतुष्ट ही स्वतःची दृढता, प्रिय व्यक्तीविषयीची दृढता आपण एकत्रित केली की संतुष्ट हा लांब कुठे जाईल. मग कुठला विमत्सर हा आकस कोणाविषयी उरणारच नाही. कारण आम्ही एक से भले दो बलदंड होऊन जाऊ. आणखीन म्हणून सांगून दिलंय द्वंद्वातीत. मग द्वंद्व, कॉन्फ्लिक्ट समोरच येणार नाही. कारण मला माझं मिशन पक्क मिळालेलं आहे की या सगळ्या आव्हानातून मला बाहेर यायचं आहे. मी तर येणारच आहे, पण माझ्या प्रिय व्यक्तीला सुद्धा या आव्हानाला सामोरं जाताना मी सोबत असणार आहे. आणि म्हणून मग पुढच्या ह्याच्यात सांगून दिलं समसिद्धावसिद्धौच कृत्वा अपि न निबध्यते. मग हे भोवतालचे विळखे आहेत ना, कोणते विळखे? जे मला त्रास देणारे आहेत, जे मला खेचून घेणारे आहेत. कर्मफलासंग, कर्मफळाची आसक्ती, द्वंद्व, परिग्रह, कुठलं साठवून ठेवलेलं, हे सगळं लांब पळून जाईल. केव्हा? समसिद्धावसिद्धौच, पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी होऊ, आव्हानावर मात करू असं नाही धरू शकत. पण त्यामुळे आपली क्षमता वर्धिष्णू होते. हा जर दृष्टिकोन ठेवला तर निश्चितपणे न निबध्यते. मग आपल्याला त्या अपयशाचं बंधनच उरत नाही. नुकत्याच घडलेल्या एशियाई गेम्समध्ये आपल्या देशाने, सगळ्यांनी पाहिलंच आहे आपण, मागच्या वेळी 70 पदकं मिळवली होती. यावेळेला आपण 100चं टार्गेट ठेवलं होतं. सगळी दुनियाच सध्या टार्गेट ओरिएंटेड आहे ना. मग आमच्या देशाने उद्दिष्ट ठरवलं. देश म्हणजे जेवढे खेळाडू त्या स्पर्धांमध्ये उतरलेले, त्या प्रत्येक स्पर्धकांनी मिशन एकच, यावेळी 100चं टार्गेट ओलांडायचं आहे. आणि त्याच्यामध्ये माझं योगदान मला पूर्णत्वाने द्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूला यश मिळालं का? नाही मिळवलं. पण आज परत येताना सांघिक, सगळ्यांची मिळून दृढता काय असणार आहे? समसिद्धावसिद्धौच. मला व्यक्तिगत नाही मिळू शकलं, पण निदान योगदान तर माझं मी पूर्णत्वाने देऊन आलो. त्या ध्येयासाठी मी संकल्पित होऊन दृढतेने जेवढं मला प्रेझेंट करता येणं शक्य होतं, विकर्म, विशेष कर्म करता येण्यासारखं होतं, ते तर देण्याचा मी प्रयत्न केला. हे समाधान असणं महत्त्वाचं आहे. आणि ते केव्हा येईल? द्वंद्वातीत. वैयक्तिक द्वंद्वांमध्ये जर अडकून पडलं ना, तशी उदाहरणं त्याच गेम्सच्या साह्याने आपल्या सामोरी आली आहेत. अशीच प्रिय व्यक्तीला त्रास होतोय म्हणून ज्या त्रास देणारा नाही रे, हे सगळं कल्पित आहे. प्रत्यक्ष असलं तरी ते वास्तव. आपण विरुद्ध कर्म की विशेष कर्म हे जसं आपण फिरवून घेऊ शकतो, विनोबांनी सांगितलंय. विनोबांना संतही म्हटलं जातं. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला हेच करायचं असतं. तेव्हा निश्चितपणे मला असं वाटतंय की तुला हे लक्षात आलं असेल. आणि टाईम मॅनेजमेंट म्हणशील तर आवड तिथे सवड. निश्चितपणे आपल्याला वेळ काढता येतो. आणि तो कसा काढायचा हे इथंपर्यंतचा प्रवास आपण स्वतःच तर केलेला असतो. अभ्यास करताना, यश मिळवताना जसं आपण टप्प्याटप्प्याने मिळवत जातो, तसंच वेळेचं व्यवस्थापनसुद्धा टप्प्याटप्प्यानेच करायचं असतं. सुरुवातीला माझ्या हातात कदाचित फक्त 10 मिनटं वेळ सापडेल, तिथून सुरुवात करू. मग आपोआप ही पूर्ण व्यवस्थापन जमायला लागतं. आणि म्हणून मग पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगून दिलंय, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. अवस्थित, स्थिर व्हायचंय. स्थैर्य फार महत्वाचं आहे. कुठे? चेतसः,
फक्त इमोशन्स नाहीत, बुद्धी आणि भावना यांचा एकत्रित मेळ. भावना आपल्याला काय करतात? उद्दीपित करतात. कशासाठी? प्रवृत्त करतात कार्य करण्यासाठी. ऊर्जा संपन्न करतात त्या भावना. पण त्या ऊर्जा संपन्नतेला विशिष्ट चॅनलाइज करायचं असेल, योग्य दिशेने आपल्याला त्या योग्य वेळी योग्य दिशेने त्यांचं व्यवस्थापन करायचं असेल, तर त्यासाठीच तर ज्ञानाग्नी, चेतसहा हा ज्ञानाग्नी कुठे तळपत असतो? बुद्धीमध्ये. म्हणून मन आणि बुद्धी यांची अशी एकत्र सांगड घातली की काय घडतं? यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. मग आपलं जे आचरण होतं ना, ते कुणाला दुखावण्यासाठी, कुणाविरुद्ध लढण्यासाठी आमची ऊर्जा वापरलीच जात नाही. तर जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे ते भले मी अपेक्षित केलेलं नसेल, वेगळ्याच प्रकारे माझ्या समोर आलं असेल, पण सामोरं आलंय आणि मी ते स्वीकारलंय म्हटल्यावर माझी जिद्द स्थिरतेने चेतसहा. एकदा ते स्थैर्य आलं, मनबुद्धीची अशी तल्लीनता, योग्य व्यवस्थापन जमलं की माझं आचरण यज्ञाय, पुढच्यांसाठी ते एक नॉर्म, स्तंभ स्थापित करणारं ठरू शकतं. आज जी आपण व्यक्ती म्हणतो त्या व्यक्ती अशाच साधेपणातूनच तर आल्या ना. आणि स्त्रियांमधलं म्हटलं तर अहिल्याबाईंचं चरित्र, अहिल्याबाई होळकर, बारकाईने चरित्र अभ्यासावं. सामान्य घरातून सामान्य विचारसरणीची व्यक्ती म्हणून, गृहिणी म्हणून, कुटुंबवत्सल स्त्री म्हणून आणि धुरंधर राजकारणी म्हणून केवढा आयाम विस्तृत होऊ शकतो, हे सगळं पेलवू शकतं. आणि फक्त एका सीमित प्रदेशापुरतं नाही, अखंड भारतवर्षासाठी हे स्थापित होऊ शकतं, विशेष कर्म होऊ शकतं. खूप सारी चरित्र अगदी आजच्या काळातली सुद्धा आपण अभ्यासायला हवी. त्यासाठीही टाईम मॅनेजमेंट उपयुक्त ठरू शकते. वाचावं. खूप अशा पद्धतीने मार्गदर्शक ठरेल. मला व्यवस्थापनासाठी, दृढतेसाठी आणि अशा इमोशन्सनी वेढलं जाण्यापासून वाचण्यासाठी हे सगळं उपयुक्त ठरू शकतं. आणि हे स्वतः भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये स्वतःच्या आचरणातूनच तर मांडलंय. म्हणून तर ते अर्जुनात पटलंय. आधी आचरले मग सांगितले. त्यासाठी कृष्णचरित्रातले प्रसंग आजच्या जीवनाशी जोडून अभ्यासायला हवेत. आहे ना मग टाईम मॅनेजमेंट. शोधून काढूया वेळ. असं कृष्णचरित्रसुद्धा अभ्यासण्यासाठी गीतेमध्ये त्याचंच तर प्रतिबिंब उमटलंय. म्हणून पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी यज्ञाय आचरतः कर्म आहे ना, त्या यज्ञाविषयीच ती संकल्पनाच भगवंत आता पुढे आपल्यासमोर स्पष्ट करत जाणार आहेत, उलगडून दाखवणार आहेत की यज्ञ म्हणजे सर्वसामान्यांना त्या काळातही आणि आजही यज्ञ म्हटल्यावर एक वेदी, बंदिस्तपणा, त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करणं आणि समिधा अर्पण करणं आणि मंत्रोच्चार करणं हा एक विधी आहे असं जे मानलं जातं, तो विधी यज्ञ म्हणून प्रतिनिधी आहे. आणि तो प्रतिनिधी कशाचा आहे? यज्ञ कशा कशाचा होऊ शकतो? यज्ञासम आचरण म्हणजे नेमकं काय? हे सगळं पुढच्या भागामध्ये, पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत स्पष्ट करून दाखवणारच आहेत. पण त्याचं सुतोवाच किंवा पहिला भाग ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. समाधिना म्हणजे तल्लीनता, एकाग्रता. आपलं कर्म असं तल्लीनतेनी, समाधिना, एकाग्रतेनी व्हायला हवं. त्याच्यामध्ये विचलितपणा असताच कामा नये. हे कोणी कोणाच्या आदर्शाने आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय? सृष्टीचा उद्गाता
ज्याला सृष्टी उत्पन्न करण्याविषयी भगवंतांनी तपस्येचं फल म्हणून वरदान दिलं, त्या ब्रह्मानी, ब्रह्म म्हणजे तरी काय? ब्रह्म म्हणजे जाणीवा प्रगल्भ होणं, जाणीवांच्या कक्षा विस्तारत जाणं. किती विस्तारू शकतात? जसा आपल्या क्षमतेचा विस्तार किती आहे, क्षमतेची खोली किती आहे याचा अंदाज आपण नाही लावू शकत. क्षितिज, स्काय इज द लिमिट आजकाल म्हटलं जातं ना, अगदी सहज उच्चारली जाणारी आहे ती फ्रेज. तसं आहे ते ब्रह्म विस्तार. जेवढं जाणून घ्यायचा प्रयत्न करू त्या जाणीवेच्या कक्षा विस्तारणं, तिथपर्यंत ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे संपूर्ण तल्लीनता, ब्रह्म म्हणजे संपूर्ण समर्पण. मग हे समर्पण ज्या त्या घटकामध्ये सामावलेलं आहे. सृष्टीमधले सगळे घटक की जे यज्ञाच्या वेळी वापरले जातात, जे अर्पण करायचंय तेही ब्रह्म, ज्याच्या साहाय्याने अर्पण करायचंय तेही ब्रह्म, ज्याच्यामध्ये अर्पण करायचंय तेही ब्रह्म. जे अर्पण करणारे आहेत तेही ब्रह्म, आणि ज्या इप्सितापर्यंत ह्या यज्ञाच्या माध्यमातून पोहोचायचं आहे ते इप्सित म्हणजे सुद्धा ब्रह्म. छोटं छोटं आहे रे. लहान मुलाला नवीन ओळखी करून घ्यायच्या असतात स्वतःच्या अवयवांच्या. त्यावेळी त्याला एका अवयवाची ओळख झाली तरी जो आनंद मिळतो ना, तो चिरकाळ टिकणारा असतो. तो आनंद मिळवताना त्याला ब्रह्मच गवसलेलं असतं. कारण त्याचं क्षितिज, त्याची क्षमता ही विस्तारली. त्याला वाटतं इथेच थांबलो, पुढचं ज्ञान झालं, पुढची जाणीव प्रगल्भ झाली की आणखी पुन्हा ब्रह्मच गवसलं. आता झाला उलगडा. हर क्षणी आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये हर क्षणी कारण गेला क्षण, आला क्षण, येणारा क्षण, अशा प्रकारे आपल्याला ब्रह्म गवसल्याचा आनंद देऊ शकतो. आपली पाहण्याची दृष्टी, आपली आचरणाची वृत्ती तिथं जोडली जायला हवी. चेतसा जमेल हे निश्चितपणे. कारण परमेश्वरच, स्वतः भगवानच आपल्याला त्याविषयी सांगून देत आहेत. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते. असं चिकटलेलं राहायचं, या दृढतेशी आत्मवान व्हायचं आणि पर्युपासते, सातत्याने एक एक पाऊल त्याच प्रगतीसाठी पुढे व्हायचंय. पर्युपासते, उपासते, तल्लीनतेनी ध्यास घेऊन अशी प्रगती करत राहिलो ना, तर तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्म जाणण्याच्या दिशेने योगी होऊ शकतो. हां, सध्या योगीला भारतामध्ये वलय आहे, आपोआप नाही आहे. ज्याप्रमाणे यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते, सगळं जे काय विरुद्ध कर्म आहे ना ते विलीयते. कुठे? प्रामाणिकपणे रुजू केलेल्या यज्ञस्वरूप कर्माद्वारे हे विरुद्ध कर्म आपोआप लयाला जातच. तोच तर प्रत्यय भगवद्गीतेच्या अभ्यासातून आपणही मिळवू शकतो. कारण किलमिष, अस्वस्थता, तगमग, ही अतृप्तता ही सगळी तुमच्या आमच्यामध्ये पण असते. आपण व्यक्तिगत स्तरावर ही पहिल्यांदा दूर करण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करूया. अनिरुद्ध, तुला सुद्धा हे नक्की जमू शकेल जर आता हा दृष्टिकोन अंगीकारलास. अशा प्रकारे जर व्यवस्थापन करत गेलास तर निश्चित हे गवसू शकेल. बघ हां, कमेंट बॉक्समध्ये जरूर याविषयी अभिप्राय वाट बघू आम्ही. त्याचीच नाही, त्याच्या अनुषंगाने ज्यांना ज्यांना अशा प्रकारे जर काही थोडंसं वाटचालीमध्ये प्रकाशित व्हायला मिळालं असेल तर आपणही जरूर कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय तर लिहालच, पण आपलेही असे काही प्रश्न असतील तर आम्ही उत्सुक आहोत आपल्या प्रश्नांची वाट बघणार. चॅनल सबस्क्राईब करायला राहिला असेल
तर तो सबस्क्राईब करायचा आहे हां. आणि ज्यांनी केला आहे त्यांनी बेल आयकॉन, म्हणजे पुढचे एपिसोड्स आपल्याला मिळत राहतील आपोआपच. हां, आणखीन एक, आवडला असला व्हिडिओ तर जरूर लाईक पण करा. आणि आजपर्यंत ज्यांना तुम्ही पाठवला नाही आहेत ना त्यांच्यापर्यंत शेअर पण करत राहा. भेटत राहूया निश्चितपणे. वाट पाहत आहोत आपल्या अभिप्रायांची, आपल्या प्रश्नांची उत्सुकतेने. नमस्कार.